2023-24 मध्ये केलेल्या बांधकामाचा जोपर्यंत देयकांचा आकडा आपणास पूर्ण मिळत नाही तोपर्यंत अन्नत्याग व आमरण उपोषण करण्याचा इशारा उपोषणकर्ते अमर लोखंडे यांनी दिला। सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे ते उपोषणास बसलेले आहेत। शासकीय कंत्राटदार असलेले राजेश मुंदडा यांनी त्यांच्याकडे असलेले सोनगाव खर्डी तालुका धामणगाव व शेलूमुंडा तालुका नांदगाव खंडेश्वर येथे उपोषणकर्ते अमर लोखंडे यांच्याकडून दोन्ही पुलांचे बांधकाम आपण करून दिले असल्याचे उपोषणकर्ते अमर लोखंडे यांचे म्हणणे आहे। या केलेल्या कामाच्या मोबदल्याची बाकी 11,39,368 रुपये आपण वारंवार शासकीय कंत्राटदार राजेश मुंदडा यांना मागितले, परंतु त्यांनी इतरांकरवी आपल्याला धमक्यांचे फोन दिले, परंतु आपले पैसे अद्यापही बाकी असल्याचे अमर लोखंडे यांचे म्हणणे आहे आणि आपले बांधकामाचे सेंटरिंग व इतर कामाचे साहित्य त्यांच्याकडेच पडून असल्याचे सुद्धा अमर लोखंडे यांचे म्हणणे आहे। याबाबत आपणास आपले साहित्य व आपले एकूण रुपये 11,39,368 रुपये जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमरण अन्नत्याग उपोषण न्याय मिळेपर्यंत करीत राहणार असल्याचे अमर लोखंडे यांनी सांगितले। मी मागील डिसेंबर महिन्यापासून सरकारी कंत्राटदार राजेश मुंदडा यांच्याकडे पुलाचे बांधकाम केले आहे। एक नांदगाव खंडेश्वर येथील शेलूकुंड येथील व तालुका धामणगाव येथील सोनेगाव खर्डा येथील ब्रिज बनवलेले आहे आणि आमचं जेव्हा होळीचं मजूर वापस गावाला जातात त्यावेळेस आम्ही त्यांना मजुरीचं जे पेमेंट आहे ते मागितलं असता त्यांनी आम्हाला नकार दिला। आम्ही म्हटलं पेमेंट करा, माझ्यावर सध्या पैसे नाही आहे, हे नाही, मुंबईला आलो, इकडे आलो, तिकडे आलो, मी माझ्या लक्ष्मीचे सर्व दागदागिने गोल्ड लोनला देऊन पैसे घेऊन हे सर्व मजुरी दिलं। मला माझा न्याय मिळण्यात यावा एवढीच माझी इच्छा आहे। मला माझे पैसे देण्यात यावे। समोर आता मी इथेच बसणार आहे उपोषणाला, इथून काही हलणार नाही, माझे जोपर्यंत पैसे मिळणार नाही। प्राण गेला तरी चालेल, मी आता इथेच राहणार, इथून हलणार नाही। माझे लेकरं बाळं घरी तिकडे आहे, मी इथे उपोषणाला बसलेला आहे। या माणसानं आम्हाला कुठल्याही तिथं साईडवर कुठल्याही रूम वगैरे करून दिलेले नाही, इथू काट्यात आम्हाला काम करायला लावले। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।